नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेही विद्यार्थी बँक आणि एसएससी च्या परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी लेसन घेऊन आलेली आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, याच्यामध्ये आपण काही प्रश्न सोडवणार आहोत आणि त्याचबरोबर काही टिप्स अँड ट्रिक्स पण पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दिलेला आहे 10 सेकंदाचा वेळ. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, दे फील व्हेरी प्राऊडली दॅट देअर टीम हॅड वन द मॅच. फील व्हेरी प्राऊडली ला रिप्लेसमेंट काय येईल? पहा, तुमची वेळ सुरू होती. टाइम इज अप. वाक्याचा काळ कोणता आहे? हॅड, म्हणजे पास्ट टेन्स वापरलेला आहे. म्हणजे फील्स येणार का? बिलकुलच नाही. फेल्ट आणि फेल्ट पास्ट टेन्स हो दोन्हीकडे शक्य आहे. पण बघूया पूर्ण फ्रेज काय. फेल्ट व्हेरी प्राईड कधीच नाही येणार. फेल्ट व्हेरी प्राऊड, येस इट इज पॉसिबल. सी इज द करेक्ट ऑप्शन. सेकंड क्वेश्चन बघूया. Speculations and hypothesizing are the most essential and well-known aspects of inventions. बघा काय येणार आन्सर. टाइम इज अप. साधी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोन शब्द अँड ने जोडलेले असतात तेव्हा ते दोन्ही शब्द एकाच पार्ट ऑफ स्पीच मधले असले पाहिजेत. स्पेक्युलेशन TION ने एंड होतोय म्हणजे हा काय झाला? माझा नाउन झाला. आणि ING ने हा एंड होतोय म्हणजे हा व्हर्ब झाला. मला नाउन आणि व्हर्ब नको, तर नाउन आणि नाउनची जोडी पाहिजे. नाउन काय होईल? हायपोथेसिस. सी इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 3, द मोमेंट दे सॉ मी दे वर डिलाइट. Your time begins here. Very simple. काय येणार बघा. दे वर काय येणार? डिलाइटेड येणार, ना की डिलाइट येणार. आर येण्याचा प्रश्नच नाही, कारण वाक्य कशात आहे? पास्ट टेन्स मध्ये. जाता जाता हे बारकावे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. पहा. नंबर 4, दे कॅन ऑलवेज डिपेंडेंट ऑन देम. काय येणार पहा. 10 सेकंड्स का टाइम. काय येणार बघा. दे कॅन ऑलवेज डिपेंड. कॅन नंतर काय येणार? V1 येणार, व्हर्ब येणार. सो डिपेंडच्या नंतर नेहमी येणार प्रपोजिशन ऑन येणार. बी डिपेंडंट विथ कधीच नाही येणार. त्याच्यानंतर इथे काय आहे? ऑन प्रपोजिशन नाहीच आहे, म्हणून सी नाही, बी नाही. माझा आन्सर येणार ए. नंबर 5, व्हाय डिड यू नॉट थ्रो द बॅग अवे. चला, काय रिप्लेसमेंट असू शकते? ऑप्शन्स पण नीट पाहून घ्या. एकदम साधी गोष्ट आहे. आपण पाहिलेलं आहे की डू, डज आणि डेड याच्यानंतर आपण नेहमी काय वापरतो? V1 वापरतो. इथं थ्रू हा V2 आहे. मला V2 नकोय, मला V1 पाहिजे, की जो आहे काय? थ्रो आहे. काय येणार? वाय डिड यू नॉट थ्रो. डिड यू नॉट थ्रो. सी इज द करेक्ट ऑप्शन. दे आर नॉट बिवेअर ऑफ ऑल द फॅक्ट्स. काय येणार बघा, काय येऊ शकतं? आपल्याला एक दोन शब्दांमधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. बी वर ऑफ म्हणजे काय? सावधान असणे, सतर्क असणे. तुम्ही पाठी वाचलेली असणार आहे. बी वेअर ऑफ डॉग्स म्हणजे काय? कुत्र्यांपासून सावध राहा किंवा सावधानता बाळगा. आणि टू बी अवेअर ऑफ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची जाणीव असणे, नॉलेज असणे, त्याच्याविषयी जागृती असणे. मग इथं काय येणार? दे आर नॉट अवेअर ऑफ ऑल द फॅक्ट्स. सगळ्या फॅक्ट्स बद्दल त्यांना माहिती नव्हती. बिवेअर अँड टू बी अवेअर ऑफ या दोन मधला फरक लक्षात घ्या इथं. क्वेश्चन नंबर 7, कॅन यू टेल मी व्हाय डिड यू नॉट स्पीक द ट्रूथ. ऑप्शन्स बघून घ्या, कुठे रिप्लेसमेंट असू शकते. हा प्रश्न कशावरती आहे बघा. डबल क्वेश्चन एरर.
किंवा मिक्स्ड क्वेश्चन एरर याच्यावरती आहे की ज्याच्यामध्ये दोन प्रश्न एकाच वाक्यामध्ये 2 क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द सेम सेंटेन्स की जे कधीच शक्य असत नाही. कोणते दोन प्रश्न आहेत? कॅन यू टेल मी हा एक प्रश्न झाला अँड व्हाय डिड यू नॉट स्पीक द ट्रूथ हा दुसरा प्रश्न झाला. अशा वेळेस आपण काय करतो? पहिला प्रश्न आहे तसा ठेवतो आणि दुसरा जो प्रश्न आहे त्याचा आपण सिंपल मध्ये किंवा साध्या वाक्यामध्ये रूपांतर करतो. आता व्हाय जो आहे हा इथं कंजंक्शन झाला. सिंपलची रचना काय आहे? सिंपलची रचना आहे माझी सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आहे. आणि क्वेश्चनची रचना काय आहे? उलट, आधी हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट जातो. आपल्याला उलट करायचं, इकडे सरळ करून घ्यायचंय. व्हाय यू डिड नॉट स्पीक द ट्रूथ. कुठे आहे बघा हे? व्हाय यू डिड नॉट स्पीक द ट्रूथ. क्वेश्चन नंबर 8. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन ऑफ धिस सेंचुरी. एकदम सोपं आहे पहा. काय पहा, वन ऑफ द ची रचना असल्यानंतर पुढे काय जो नाऊन येतो तो नेहमी कशामध्ये असतो? प्लुरल मध्ये असतो. मग ते इन्व्हेन्शन्स ऑफ सेंचुरीज. सेंचुरीजचं एक वचन ठेवायचं का अनेक वचन ठेवायचं? हा कन्सर्न नाही आहे. कन्सर्न आपला हा आहे इन्व्हेन्शन्स. आता त्याने दिलेला आहे, इट्स ओके फाईन, पण आपला मूळ कन्सर्न आहे, करेक्शनचा भाग आहे इन्व्हेन्शनच्या ऐवजी इन्व्हेन्शन्स प्लुरल. ओके, सी इज द करेक्ट आन्सर. Question number 9. The player was asked that why he had not attended the prayer. तुमचा टाइम चालू होतोय, बघा रिप्लेसमेंट. दोन कंजंक्शन्स मला नकोय तिथं. दोन कंजंक्शन्स कधीच वापरले जात नाही, एकच कंजंक्शन वापरला जातो. इथं आस्क्ड आहे, प्रश्न विचारलेला आहे, म्हणून मी व्हाय घेणार ना की दॅट घेणार. व्हायने सुरू होणारे कोण आहे? एकच आहे, दॅट व्हाय ही हॅड नॉट. हे माझा आन्सर येणार. Question number 10. We met him immediately after the session in which he had been given a nice speech. बघा काय रिप्लेसमेंट आहे. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वरती आधारित आहे. हॅव, हॅज, हॅड प्लस काय? बीन प्लस V3. ही जर रचना असेल तर ती पॅसिव्हची बसते, बरोबर आहे. आता इथं काय? ही हॅड बीन गिव्हन अ नाईस स्पीच नाही. ही हा कोण आहे? सब्जेक्ट आहे. मला ऍक्टिव्हची रचना पाहिजे, म्हणजे काय? बीन नकोय मला. ही हॅड गिव्हन अ नाईस स्पीच. माझा आन्सर काय? हॅड गिव्हन अ नाईस स्पीच. सी माझं करेक्ट आन्सर आहे. मला पॅसिव्ह नकोय, तर मला ऍक्टिव्ह व्हॉइस पाहिजे आहे. क्वेश्चन नंबर 11. The man who has committed such a serious crime must get the mostly severe punishment. Check what can be the correction. काय येणार? गॉट येणार का नाही येणार? कारण एक लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी पण आपण लगेच रिवाइज करून टाकू. मस्टच्या नंतर काय येणार? V1 येणार. गॉट येणार नाही इथं. मस्ट गेट द मोस्ट सिव्हिअर पनिशमेंट. बी इज द करेक्ट ऑप्शन. Question number 12. The moment manager came to know of the fraudulent action of his assistant, he ordered immediately dismissed him. काय येणार बघा. वाक्य पास्ट टेन्स मध्ये आहे, केम आहे, म्हणजे इथं काय येणार? ऑर्डर नाही येणार. ऑर्डर्ड हो येऊ शकतं. इथं काय? परत ऑर्डर आहे, असं पण तुम्ही बघू शकता. टेन्सने पण जाऊ शकता. अँड ही ऑर्डर्ड हिज इमिडिएट डिसमिसल. डिसमिसल इथं नाऊन झालं, ते बी. हा सिक्वेन्स आपला वाक्यामध्ये बरोबर बसतोय. क्वेश्चन नंबर 13. The tea estate is in such a mess, there is no one to set things right. काय करेक्शन रिप्लेसमेंट येऊ शकते बघा. बघा काय ना, सचची जोडी कुणाबरोबर असते? सच इन सच अ मेस दॅट येणार. सच आणि दॅट, सच आणि दॅट दोन ठिकाणी आहे,
पण सच अ मेस हे बरोबर आहे ना की सच मेस. इन अ सच मेस नाही, इन सच अ मेस. सी इज द करेक्ट ऑप्शन. चल. बिकॉज ऑफ हिज इल हेल्थ द डॉक्टर हॅज ऍडवाइज्ड हिम नॉट टू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग. बघा काय करेक्शन येईल, रिप्लेसमेंट काय येईल? फ्रेज आहे रिफ्रेन फ्रॉम. रिफ्रेन फ्रॉम मीन्स टू कीप अवे फ्रॉम समथिंग, समथिंग व्हेरी बॅड. एखाद्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणे. आता तुला स्मोकिंग जर सोडायचं असेल, हा जर सल्ला असेल, तर पुन्हा नॉटची गरज आहे का? नाही. नॉट आणि रिफ्रेन जर तुम्ही एकत्र घेतलात तर डबल निगेशनचा काय होतो? दोष निर्माण होतो. डबल निगेटिव्हची मिस्टेक तयार होते. म्हणून मला नॉट नकोय. ऍडवाइज्ड हिम टू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग, स्मोकिंग पासून दूर राहायचा सल्ला दिला. And the last question, this goes for you. What happens to all those travelers on the ship was not known. चारपैकी कोणता आन्सर बरोबर येणार आहे ते तुम्ही मला सांगणार आहात कॉमेंट सेक्शन मध्ये. बँकिंग आणि एसएससीच्या ज्याही काही नोटिफिकेशन्स येत आहेत त्याच्यावरती रिव्हिजन लेसन्स आपल्या चॅनलवरती रेग्युलरली अपलोड होत असतात. बघत राहा. तुमच्या काही शंका असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. सी यू सून. बाय.